आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते आपल्यासोबत जोडल्या गेल्या। रुपालीताई, तुम्ही तुमच्या बघण्यात हा व्हिडिओ आला असेल, नसल्यास तुमच्या समोर टीव्हीवरती तुम्ही लाईव्ह बघा, तुमची प्रतिक्रिया काय असणार या व्हिडिओबद्दल? मी हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर आता बघत आहे। मुळामध्ये हे व्हिडिओ पहिल्यांदा खरेत का खोटे हे तपासून याच्यावर कारवाई होणं गरजेचे। लोकप्रतिनिधींचे अशा पद्धतीचे व्हिडिओ येणं ही अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहे। कारण का किरीट सोमय्या तेवढे फेमस आहेत, त्यांचं अनुकरण करणारे आहेत, त्यांनी अनेक भ्रष्टाचार काढलेले आहेत आणि अशा पद्धतीचे जर व्हिडिओ असतील तर या अशा नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे या मताची मी आहे। कारण का आपण काय देतोय समाजाला? आता हा व्हिडिओ फेक आहे का खरा आहे मला माहित नाही, पण त्याची शहानिशा करून याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। नाही, आता कसं आहे रुपालीताई, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही स्वतः बोललात की राजकीय नेते आहेत, त्यांना अनेकदा फॉलो केलं जात असतं। मी कार्यक्रमात एक वाक्य याच्या आधी 3दा बोललो, चौथ्यांदा सांगतो एक वाक्य ते जनतेसाठी, प्रेक्षकांसाठी जे बघतायत, काय राजकीय नेते म्हणून अनेक लोक, लाखो लोक आपल्याला फॉलो करत असतात। आपण सांगू ती गोष्ट त्यांना बऱ्याचदा खरी मानत असतात आणि किरीट सोमय्यांसारखी एक व्यक्ती ज्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध एक खूप मोठं रान उठवलेलं आहे, अशा व्यक्तीने जेव्हा सांगितलं, त्यांनी अनेकदा आरोप केले आणि त्याच्यावरून अनेकांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मोठी वादळ आल्याची आपण बघितले। त्यामुळे किरीट सोमय्यांच्याबाबतचा व्हिडिओ आहे, त्याला अनेक कांगोर आहेत खरं तर। म्हणजे मी सिक्युरिटीचं एक कारण देतोय, मी पुण्यातल्याच कुरुलकरांचं उदाहरण दिलं। कुरुलकरांच्या बाबतही असं झालं, त्यांच्या हनी ट्रॅप करण्यात आलं होतं, त्यांच्याकडून अत्यंत महत्त्वाचा डेटा घेतला गेला। किरीट सोमय्यांच्याकडे खूप महत्त्वाची माहिती असते, तसं काही प्रकरण आहे, काही अत्यंत गंभीर प्रकरण आहे ताई। मुळामध्ये किरीट सोमय्या हे महत्त्वाचे नेते आहेत, राजकीय प्रसिद्ध आहेत, त्यांना फॉलो करतात अनेक जण, म्हणून तर किरीट सोमय्यांनी ती काळजी बाळगणं गरजेचं होतं ना। ह्या ज्या काही गोष्टी होत आहेत या लोकप्रतिनिधीला शोभणाऱ्या नाहीयेत। लोकप्रतिनिधी समाजाला जेव्हा ज्ञान देत असतो, समाजामध्ये जेव्हा तो काम करत असतो, तेव्हा त्यांनी ते चौकटीत करणं गरजेचं आहे। असे व्हिडिओ जर नेत्यांचे येणार असतील तर त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कामच करू नये या मताची मी आहे। आणि हे जे काही व्हिडिओ आहेत, मी पुन्हा सांगते की याच्यावर जे व्हिडिओ खरा आहे खोटा तो तपासून प्रचलित कायद्यानुसार कारवाई होणं गरजेचं आहे। अन्यथा अवघड आहे, म्हणजे लाज वाटायला लागली आहे की तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून सांगणार आणि असे जर तुमचे व्हिडिओ येणार असतील, कारण काही असो, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणल्यानंतर तुम्ही ती चौकट पाळलीच गेली पाहिजे। हे एक नैतिक जबाबदारी असते, नैतिकतेचं वागणं असतं। त्याच्यामुळे जर तरचा इथे विषयच येत नाही, फक्त हा व्हिडिओ तपासून घेतला पाहिजे की हा मॉब केलाय नाही केलाय, आणि जे काही सत्य असतं, समजा हा व्हिडिओ खोटा असेल तर त्या जे खोटा करणार आहेत त्यांच्यावर कारवाई करा, आणि खरा असेल तर या नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे या मताची मी। ठीक आहे, नक्कीच आपण त्याचा प्रयत्न आपण करूया। रुपालीताई, तुमचे खूप खूप आभार। रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आपल्यासोबत होतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।